नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:02 ते 7:38 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:14 ते 10:50 आणि यमगंड काळ दुपारी 2:02 ते 3:38 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु आणि हर्षलबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे. हा चंद्र संध्याकाळी 8:51 नंतर कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि नेपच्यूनबरोबर प्रतियोगसुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सडा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्या लाभात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. आज तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 नंतर हा चंद्र 5व्या स्थानात भ्रमण करणार आहे आणि लाभातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्यामुळे नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 नंतर हा चंद्र 4थात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस देणं यासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. याचप्रमाणे काही चांगले कागदोपत्री व्यवहारसुद्धा तुमचे होऊ शकतील. मात्र तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवरून विसंवाद होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 नंतर हा चंद्र तुमच्या 3थ्यात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात महत्त्वपूर्ण काही लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित खर्च, अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त आहे. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कोणालाही कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जर प्रवास योग असतील तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. हाती घेतली कामं अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि सप्तमातल्या मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडंसं स्वतःच्या स्वास्थ्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेस कुणालाही देऊ नका. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं वैवाहिक जोडीदारावर मतभेद होऊ शकतील. दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मित्रपरिवारावर भेटीगाठीतील काही चांगले लाभसुद्धा होऊ शकतील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील आजच्या दिवशी घडून येतील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर सुद्धा मतभेद होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. आज तुमचा कार्य करण्याचा उत्साह, ऊर्जा आणि महत्त्वाकांक्षा ही जबरदस्त दिसून येईल. जी कामे हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर थोडे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकते. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेस मात्र आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक इजा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. खर्चाच्या संदर्भात अनपेक्षित अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्या राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:51 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. मात्र महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी मार्गी लागते. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:51 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तुमच्या राशीत असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहिलं. आरोग्याच्या संदर्भातले अनपेक्षित त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर काही वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा संशयाचं वातावरण अशासारख्या काही गोष्टी निर्माण होऊ शकतील. मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.